जानकीराम कुठे चालला जानकीराम रे? येतो ना, कुंडावून येतो, कुंडावून येडशील चाललो. बापा वाळकूच अजून ते कार्यक्रमाला टाइम आहे वाटते ना. दत्त जयंती पासून असतील ना कार्यक्रम तिथे. दत्त जयंती पासून उत्सव असतील तिथे ना. पण या म्हणलं रिकाम पण आहे जाऊन. हो बरोबर आहे ते, बरोबर आहे. मला नाही येता का तुम्ही? मी काही घरी सांगितलं नाही काही नाही. सांगतो मी फोन करून. चला बसा. बरं चाल बा आता म्हणतस तर. झालं आता आलोच आपण येडशीत नाही. पाय बरं गाडीनं लवकर आलो बा कुंडावर. जय अवलिया महाराज. आलो बा एकदाच कुंडावर. जय अवलिया महाराज. दर सोमवारी गर्दी असते. त्या सोमवती अमावस्येला लोक येते तिथे नाही जा बाबा. हो ना, सोमवती अमावस्येला येते तर दर सोमवारी गर्दी असते इथे. आणि आता दत्त पौर्णिमेपासून तर यात्राच असते. अरे बा जानकीराम बोला ना बाबा. आता इथे एक कुंड आहे ना, या गायमुखातून किती जुन्या काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून पाण्याची धार येते. आणि तुला माहित असेल की गाडगे बाबा इथे येऊन गेले. मुंगसाजी महाराजांनी भेट दिली होती. आणि मी लहान होतो तेव्हा, म्हणजे मला मस्त समजे आपले काय म्हणतात वंदनीय तुकडोजी महाराज हे पण इथे आले. 1947 साली इथे आले होते सप्टेंबर महिन्यातनी. या कुंडावर त्यानं आंघोळ केली होती. त्याच्या संस्थेचे होते त्याचे सहकारी, त्याने पण इथे आंघोळ केली होती. आपले येडशीचे लोकनेते आहेत का नाही, तुकाराम पाटील बारड, तर त्याच्या म्हणण्यानुसार ते आले होते. त्याने विनंती केली ती महाराजाला या म्हणून. तर ते या ठिकाणी आले आणि त्याच्या पावन स्पर्शानं हे जे भूमी आहे, हे ज्या संस्थान आहे, हे पवित्र झालं. पहा बरं राजे, तुकडोजी महाराज आले होते म्हणता, इथे गाडगे महाराज आले होते म्हणता. किती पवित्र ठिकाण आहे. त्याच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेलं ठिकाण आहे नाही. पुन्हा या गायमुखावर चरण ठेवून त्यानं आणि त्याच्या सहकार्यानं आंघोळा केल्या होत्या. मला समजते तेव्हा. हो ना, तुम्हाला समजे तेव्हा नाही. पाहिलं होतं मी. आमचं जुनं गणगोत होतं का नाही या गावात नाही, आलो होतो ना मी. पुन्हा ते फोटो दिसते ते त्याच्या संख्या लोकांच्या जाते नाही. आपले ते सोनाळ्याचे भगवानराव दातुंडे, आपले लोकनेते तुकारामजी पाटील, आणखीन ते सुरतचे नारायणराव घुगे. हो ना, आहेत ना ते फोटोत नाही आहेत ना. आणि ते काही दिवसांनी कोणतं ते महाराज आला होता म्हणते हो, गाई गुरांची सेवा हे ते करायचं मार्गदर्शन केलं म्हणते त्यानं. हो, ते हनुमानदास महाराज आले होते. त्यानं हे जे मुख्य प्राणी आहेत गाई गुरं वासरं हे ते त्याची सेवा करा असं त्यानं मार्गदर्शन केलं. त्यांना ते फोटो दाखवतो तुले तिथे लावला आहे ते. हो ना, माहिती आहे मध्ये माहिती आहे ना. हे पाहे आहेत ते फोटो. आणि तुम्ही बी मंडळी या ठिकाणी येडशीच्या कुंडावर अवलिया महाराज संस्थानवर तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, मुंगसाजी महाराज याच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या भूमीतनी एक वेळ या. इथे आल्यावर मनाला शांतता लाभते. पुन्हा यायलाच पाहिजे नीती, यायलाच पाहिजे माणसांना. आता या दत्त पौर्णिमेपासून यात्रा आहेच, तर तुम्ही अवश्य भेट द्या. संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलीस पाटील याच्या प्रयत्नातून या संस्थांचा विकास झाला ना. हो ना, बरोबर आहे ना. चला झ्यागवा बसू जराशे तिकडे मस्त ओट्यावर बसू शांततेत. चाल ना. हे पाहिजे महादेवाचं मंदिर, हे विलय जुनं आहे बरं. हो ना, मला का माहित नाही का जुनं आहे ना महादेवाचं मंदिर हे. चल जरा सामासा आता तिथे बसू, अवलिया महाराजच्या तिथे बसू बाकड्यावर घंटाभर. चला ना. हे अवलिया महाराजचं मंदिर. आता अवलिया महाराजचं हे ठाणं. हो ना, काळ्या माथ्याचे हे अवलिया महाराज एकच. हो बरोबर आहे ना. इथे आले असतील अवलिया महाराज पहिले नाही हो झंगा बापा. हो ना, अवलिया महाराज आले होते म्हणते तिथे. हो ना बरोबर आहे ना. आणि ते तिकडे हनुमानदास महाराज याची मूर्ती आहे तेव्हा पाहिली ना ते. तर ढोरं वासरं हे ते त्याच्याबद्दल त्याला लढा होता, प्रेम होत. हो राजा हनुमानदास नावाचे महाराज आलते म्हणते इतिहास. हो ना मंडळी, दरवर्षी दत्त जयंतीले या ठिकाणी यात्रा असते, महोत्सव असते. तर तुम्ही या येडशी अवलिया महाराज संस्थानला एक वेळ अवश्य भेट द्या. या ठिकाणचा कुंड, या ठिकाणचे तुकडोजी महाराज याच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली भूमी, हिचं दर्शन घेऊन मनाला शांतता मिळवा. अवश्य एक वेळ भेट द्या. हो बरोबर आहे.